आज आपण एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर आपल्या सगळ्यांचं जग बदलतेय. हो, मी बोलतोय मशीन लर्निंगबद्दल. चला जरा खोलवर जाऊन पाहूया हे नक्की आहे तरी काय. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या टेक्नॉलॉजीच्या पडद्यामागे काय आहे ते पाहू. मग कॉम्प्युटर्स नक्की शिकतात कसे, ही शिकण्याची प्रोसेस कशी असते, आपल्या रोजच्या वापरात हे कुठे कुठे दिसतं, आणि हो, शिकण्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, आणि शेवटी एका वाक्यात सांगायचं झालं तर मशीन लर्निंग म्हणजे नेमकं काय हेही समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. तंत्रज्ञानाच्या पडद्यामागे. आपल्याला कदाचित कल्पनाही नसेल, पण मशीन लर्निंग आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनले. एक विचार करा, आपण सगळेच ChatGPT वापरतो, यूट्यूबवर तासनतास व्हिडिओ बघतो, नेटफ्लिक्सवर काय बघायचं याचा सजेशन्स पाहतो, किंवा अगदी आपल्या फोनमधलं फेस रेकग्निशन. या सगळ्या गोष्टी वरवर पाहता खूप वेगळ्या वाटतात नाही का, पण या सगळ्यांच्या मागे एकच कॉमन आणि खूप पॉवरफुल इंजिन काम करताय. मग प्रश्न हा आहे की ही इतकी पॉवरफुल शक्ती आहे तरी कोणती? अशी कोणती गोष्ट आहे जी या सगळ्या ॲप्सना आणि टेक्नॉलॉजीला इतकं स्मार्ट बनवते? आणि याचं उत्तर आहे मशीन लर्निंग. हो, हीच ती जादू आहे जी या सगळ्या टेक्नॉलॉजिकल चमत्कारांमागे लपलेली आहे. ओके, तर मग आता पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया की हे कॉम्प्युटर्स शिकतात कसे. ऐकायला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण विश्वास ठेवा, हे तितकं अवघड नाहीये. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मशीन लर्निंग म्हणजे कम्प्युटरला डेटाच्या आधारावर शिकण्याची संधी देणं. म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्याला सूचना किंवा कोड देण्याऐवजी आपण त्याला भरपूर डेटा देतो आणि तो त्या डेटामधले पॅटर्न्स स्वतःच ओळखायला शिकतो आणि निर्णय घेतो. सगळ्यात महत्त्वाचं काय तर तो स्वतः शिकतो. हे समजून घेण्यासाठी ना एक मस्त उदाहरण घेऊया. समजा आपल्याला एका कम्प्युटरला कुत्रा आणि मांजर यांच्यातला फरक ओळखायला शिकवायचा आहे. मग हे आपण कसं करणार बरं? तर याची पहिली स्टेप आहे डेटा. आपण काय करणार, त्या कॉम्प्युटरला हजारो लाखो फोटो दाखवणार आणि प्रत्येक फोटोवर लेबल लावणार की हा कुत्रा आहे, ही मांजर आहे, हे पुन्हा कुत्र्याचं चित्र आहे. कॉम्प्युटर या सगळ्या माहितीचा, या सगळ्या फोटोंचा अभ्यास करतो. आणि मग येते खरी गंमत. एकदा का कम्प्युटरने हे हजारो फोटो पाहून त्यातून शिकून घेतलं की मग तुम्ही त्याला कुठलाही नवीन फोटो दाखवा ज्यावर कोणतंही लेबल नाहीये, तरी तो बरोबर ओळखून सांगेल की हा कुत्रा आहे की मांजर. हीच तर आहे मशीन लर्निंगची कमाल. तर ही जी शिकण्याची प्रोसेस आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपण तिला अगदी सोप्या 3 स्टेप्समध्ये समजू शकतो. हे 3 टप्पे म्हणजे पहिला डेटा, दुसरा ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण, आणि तिसरा प्रेडिक्शन म्हणजेच अंदाज लावणे. खरं तर संपूर्ण मशीन लर्निंग याच 3 पायऱ्यांवर उभं आहे. चला पहिली स्टेप पाहूया, डेटा. हे अगदी सोपं गणित आहे. तुमच्याकडे जेवढा जास्त आणि जेवढा चांगल्या क्वालिटीचा डेटा असेल, मग ते फोटो असोत, टेक्स्ट असो किंवा आवाज असो, तेवढं तुमचं मॉडेल जास्त चांगलं शिकेल. डेटा हाच या सगळ्याचा पाया आहे असं समजा. आता दुसरी स्टेप, ट्रेनिंग. या टप्प्यात कॉम्प्युटर आपण दिलेल्या सगळ्या डेटाचं विश्लेषण करतो, त्यातले पॅटर्न्स शोधून काढतो आणि त्या पॅटर्न्सच्या आधारावर स्वतःचे नियम बनवतो. हीच ती खरी शिकण्याची प्रक्रिया आहे. आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, प्रिडिक्शन. एकदा का मॉडेल ट्रेन झालं की मग ते तयार आहे नवीन डेटावर काम करण्यासाठी. म्हणजे असा डेटा जो त्याने आधी कधीच पाहिला नाहीये. मग ते स्पॅम ईमेल ओळखणं असो, चेहऱ्यांची ओळख पटवणं असो किंवा फोटोतली वस्तू कोणती आहे हे सांगणं असो, हे सगळं मग ते करू शकतं. बरं, तर ही 3 टप्प्यांची प्रोसेस तर आपण समजून घेतली. पण आता प्रश्न हा आहे की आपल्या रोजच्या आयुष्यात हे सगळं कुठे वापरलं जातं? चला पुढच्या भागात हेच पाहूया. याचं उत्तर आहे अक्षरशः सगळीकडे. तुम्ही तुमचा सोशल मीडिया फीड स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला काय दिसावं हे मशीन लर्निंग ठरवतं. नेटफ्लिक्स आणि यूट्यूब तुम्हाला तुमच्या आवडीचे चित्रपट आणि व्हिडिओ कसे सुचवतात ते मशीन लर्निंगमुळेच. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर दिसणारे सजेशन्स किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, या सगळ्यामागे मशीन लर्निंग आहे. अरे इतकंच काय, आपल्या ईमेलमध्ये येणारे फालतू स्पॅम मेल्स फिल्टर करण्याचं कामही हेच तंत्रज्ञान करतं. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कम्प्युटरला शिकवण्याचा काही एकच ठरलेला मार्ग नाहीये. याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. चला त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मुख्यतः मशीन लर्निंगचे 3 प्रकार आहेत. पहिला, सुपरवाइज्ड लर्निंग. या डेटाला आधीच लेबल लावलेलं असतं, जसं आपण कुत्रा मांजराच्या उदाहरणात पाहिलं. दुसरा आहे अनसुपरवाइज्ड लर्निंग. या डेटाला लेबल्स नसतात आणि मशीन स्वतःच त्यातले पॅटर्न शोधून काढते.
उदाहरणार्थ सारख्या आवडीनिवडी असलेल्या ग्राहकांचे गट तयार करणे. आणि तिसरा प्रकार आहे रिइन्फोर्समेंट लर्निंग. हा खूपच इंटरेस्टिंग आहे. यात मशीन ट्राय अँड एरर पद्धतीने शिकतं. म्हणजे बरोबर उत्तराला बक्षीस मिळतं आणि चुकीच्या उत्तराला शिक्षा. अगदी एखाद्या लहान मुलासारखं किंवा जसं एखादं AI गेम खेळायला शिकतं. ओके, तर मग आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आपण जे काही शिकलोय ते थोडक्यात आणि सोप्या शब्दात पुन्हा एकदा समजून घेऊया. तर थोडक्यात सांगायचं तर मशीन लर्निंग म्हणजे काय? आता ही व्याख्या आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. मशीन लर्निंग ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी कॉम्प्युटर्सना अनुभवातून म्हणजेच डेटामधून शिकण्याची क्षमता देते. आणि यामुळे होतं काय? यामुळे कम्प्युटर्सना अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीचे पॅटर्न्स ओळखता येतात. ते हुशारीने निर्णय घेऊ शकतात आणि सगळ्यात भारी म्हणजे ते वेळेनुसार स्वतःला अधिक चांगलं बनवू शकतात, स्वतःमध्ये सुधारणा करू शकतात. हीच तर याची खरी ताकद आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, की हे मशीन लर्निंग आपलं भविष्य कसं घडवणार आहे? हेल्थकेअर, शिक्षण, मनोरंजन, आपल्या आयुष्याचं असं कोणतं क्षेत्र असेल ज्यावर याचा प्रभाव पडणार नाही? हा विचार नक्कीच करायला हवा.